श्री स्वामी समर्थ. नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार या दिवशी वरलक्ष्मी व्रत आपल्याला करायचं आहे. वर आणि लक्ष्मी म्हणजेच वरदान देणारी लक्ष्मी, साक्षात भगवान विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीचं आपल्याला पूजन करायचं आहे. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रक्षाबंधनाचा आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो. पण योगायोग यावर्षी असा आला आहे की वरदलक्ष्मी व्रत व रक्षाबंधन एकाच दिवशी आले आहे. बघा, वरदलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत सुद्धा म्हटलं गेलं आहे. वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि ते श्रावणातील एका शुक्रवारच व्रत असतं. त्याच दिवशी संकल्प करायचा असतो, पूजा मांडणी करून विधिवत पूजा करायची असते आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापनसुद्धा करायचं असतं. वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो तर त्या कलशामध्ये आपण पाणी भरतो. पण या वरलक्ष्मी व्रतामध्ये कळशात पाणी न भरता त्यामध्ये तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील खूप सोपी आहे. तर बघा, हे वरदलक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी, तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावीत यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहावी यासाठी हे एक दिवसाचे व्रत आवर्जून करावा. तर बघा, थोडक्यात काय तर हे एकाच दिवसाचं व्रत आहे आणि म्हणून आवर्जून करावं. आता हे कसं करावं, काय करावं या संदर्भातील संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी ही करायची असते. ही पूजा मांडणी कधी करायची तर अर्थात 28 तारखेला म्हणजे शुक्रवारी करायची आहे. बघा, 28 तारखेला शुक्रवार पण आहे आणि त्याच दिवशी पौर्णिमा देखील आहे, म्हणजे खूप मोठा दिवस म्हणता येईल. आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल, की जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरात राहील. जे तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मीची मांडणी असते त्याच्या शेजारीच तुम्हाला ही मांडणी करायची आहे. आणि ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील. अर्थात वैभवलक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो आणि ती दर शुक्रवारी करत असतो. आणि वरदलक्ष्मीची मांडणी ही वर्षातून एकदाच करायची असते आणि हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं आणि एकाच दिवशी केलं जातं. म्हणून सांगते की ते सकाळी मांडणी करा. अगदी सकाळी तुम्ही 5ला करा, 6ला करा, ब्रह्ममुहूर्तावर केली तरी देखील खूप उत्तम. पण नाही शक्य होत तर तुम्हाला तेवढं जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न करा. आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण तुम्हाला सांगते. पण सगळ्यात आधी वरलक्ष्मी व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत हे तेलंगणा, कर्नाटकामध्ये या दिवशी केलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा केली जात नाही. पण माता लक्ष्मीची ही सेवा आपल्यालाही घरात व्हावी, तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून ही मांडणी तुम्हाला करायची आहे आणि ही सेवा देखील करायची आहे, कारण ही माता लक्ष्मीची सेवा आहे आणि यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. तर आता बघा, पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. तो नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्याकडे जोही कोणता फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. फोटोच नसेल तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर ते ठेवले तरीसुद्धा चालतं. फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचं आणि श्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडंसं तांदूळ ठेवून त्यावरती ठेवावं. त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. 2 विड्याची पानं ठेवायची आहेत आपल्याला आपल्या उजव्या हाताला आणि त्यावर थोडीशी तांदळाची रास आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही जी सुपारी घेतलेली असेल तर ती ठेवायची आहे. आता माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्रासमोर एक गव्हाची रास टाकायची आहे.
त्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे. त्या कलशाला 5 कुंकुवाने उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशाला कंठापर्यंत तांदूळ कलशामध्ये भरायचं आहे व त्या तांदळाची हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक तेलाचा दिवा त्याचबरोबर एक तुपाचा दिवासुद्धा आवर्जून लावायचा आहे. माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, तर सुगंधित अगरबत्ती, सुवासिक धूप, गुलाबाची फुलं, मोगऱ्याचा गजरा मिळाला तर आवर्जून या पूजामध्ये घालायचा आहे. आणि ही पूजा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती केली तर अतिशय उत्तम. पण तेवढ्या सकाळी शक्य नसेल तर जितक्या लवकर तुम्हाला ही पूजा करता येईल तितक्या लवकर करून घ्यायची आहे, कारण हे व्रत 1 दिवसाचे असते. त्यामुळे सकाळी लवकर पूजा केली की ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण सकारात्मक लहरी तयार होतात, त्या आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न राहते. आता पूजा मांडणी कशी करायची ती पण पाहूया. प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्याचा सुरुवात करा. पूजा सुरुवातीला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचं पूजन करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पा स्वरूप तुम्ही सुपारी घेतलेली असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली असेल तर ती एका तामाणात घेऊन त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावरती गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक हा करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना स्तोत्र म्हणायचं. स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम गणपतये नमः मंत्र म्हणून अभिषेक केला तरीसुद्धा चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती किंवा त्या प्लेटावरती ती मूर्ती किंवा ती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे. हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. तुमच्याकडे जर असेल एखादं लाल फूल किंवा दुर्वा त्या देखील तुम्हाला अर्पण करून घ्यायच्या आहेत. कापसाचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साखरेचा किंवा गूळ खोबऱ्याचा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. आता पूजेला सुरुवात करायची आहे. जो माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. हार असेल तर तो तुम्हाला अर्पण करायचा. गजरा असेल तर तो देखील तुम्ही अर्पण करायचा आणि वस्त्रमाळासुद्धा अर्पण करायची आहे. मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना तुम्ही श्री सूक्त म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र येत असेल तो म्हटला तरीसुद्धा चालेल. मंत्राने तुम्ही 108 वेळा अभिषेक करू शकता किंवा 21 वेळा, 51 वेळा मंत्र म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता. श्री सूक्तम तुम्ही 1 वेळा म्हणून, 11 वेळा म्हणून, 7 वेळा, 9 वेळा, 16 वेळा म्हणून सुद्धा अभिषेक करू शकता. आता त्यानंतर ते श्रीयंत्र किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे. माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. गजरा असेल तर तो अर्पण करायचा आहे. लाल फूल अर्पण करायचं आहे. वस्त्रमाळा अर्पण करायची आहे आणि जो तांदळाने भरलेला कलश आपण ठेवलेला आहे त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. हा नारळ पाण्याने भरलेला असावा. हे आपल्याला कोणी ओटीत वगैरे दिलेला नसावा, म्हणजेच आपल्या स्वतःच्या पैशाने आणलेला नारळ यावर आपल्याला ठेवायचा आहे. आणि नंतर या नारळाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. वस्त्रमाळा अर्पण करून घ्यायचं. गजरा असेल तर तो देखील अर्पण करायचा. धूप दीप ओवाळून घ्यायचं. हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मीय नमः, ओम श्री महालक्ष्मीय नमः किंवा श्री सूक्त तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्रतामध्ये 21 प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स, गोड पदार्थ आणि फळं मिळून 21 नैवेद्य तयार करू शकता आणि त्याचा नैवेद्य दाखवू शकता. जसं की तुम्ही काजू, मनुके, बदाम, वेगवेगळी फळं, गोड पदार्थामध्ये खीर, पेढे, दूध, साखर, बासुंदी किंवा आवर्जून जे काही असेल असं सर्व मिळून तुम्ही 21 प्रकारचे थोडे थोडे पदार्थ छोट्या छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचे आहे. आता यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, मग काजू, बदाम असेल तर
माता लक्ष्मीला ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. तुम्ही फक्त दूध साखरेचा नैवेद्य जरी देवी माता लक्ष्मीला अर्पण केला तरीसुद्धा तो प्रिय आहे, किंवा तुम्ही खीर देखील अर्पण करू शकता. अगदी तुम्ही शिरा जरी केला तरी काही हरकत नाही. लवंगा बघता माता लक्ष्मीला लवंगा खूप प्रिय आहे, ते सुद्धा तुम्ही देवी माताला लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. वेलदोडे ज्याला आपण वेलची म्हणतो ती सुद्धा अर्पण करायची आहे. बघा, तुमच्याकडे 21 प्रकारचे नैवेद्य देता आले नाही तर तुमच्याकडे जे देता येईल ते द्या. शेवटी भक्ती महत्त्वाची आहे आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती, त्यानंतर माता लक्ष्मीची आरती, वरद लक्ष्मी व्रताची आरती करू शकता आणि त्यानंतर कहाणी वाचायची आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ती वाचू शकता आणि पुस्तक नसेल तर मी कहाणी व आरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आता या दिवशी उपवाससुद्धा करायचा असतो. उपवास दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे. उपवासाला तुम्ही फळं खाऊ शकता, ज्यूस देखील घेऊ शकता, चहा, कॉफी, दूधसुद्धा घेऊ शकता. हवा असेल तर साबुदाणा किंवा भगर गोड पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता, पण शक्यतो तिखट मिठाचा वापर करू नये. पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांना डॉक्टरांनी उपवास करू नका असे सांगितलेलं आहे आणि त्यांचा हा उपवास करण्याची इच्छा आहे, म्हणजेच हे व्रत करण्याची इच्छा आहे. तर अशा वेळेला तुम्ही औषध गोळ्या वगैरे सुरू असतील तर उपवासाचे तिखट पदार्थ खाऊ शकता, पण त्यामध्ये मीठ जे आहे ते तुम्ही उपवासाचंच वापरा, ज्याला सैंधव मीठ म्हटलं जातं. तर त्या मिठाचा वापर करा आणि तिखट मिठाचा जर फराळ करणार असाल तर तो फक्त तुम्ही एकदाच खा. संध्याकाळी उद्यापनानंतर लगेच आपल्याला आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे. त्याच्यामुळे उद्यापन कसं करावं? उद्यापनासाठी 5, 7, 9 सवासिनी महिला बोलवायच्या आहेत. जर नाही मिळाल्या तर एक सवाशीण किंवा एक कुमारिका माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करावी. आता पूजा मांडणी तर आपल्याला सकाळीच केलेली आहे. संध्याकाळी फक्त धूप दीप आपल्याला लावून घ्यायचं आहे. ज्या काही महिला किंवा कुमारिका आपल्या घरी येतील त्यांचं पाद्य पूजन म्हणजेच त्यांचे पाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे, त्यांना पिण्यासाठी तुम्ही चहा, कॉफी किंवा दूध देखील देऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खीर बनवू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर अगदी जेवणसुद्धा त्यांना बनवू शकता. आता वरण भात भाजी पोळी त्यामध्ये एखादं गोड पदार्थ स्पेशल खीर बनवायची असेल आणि या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण याचा वापर अजिबात करायचा नाही. तसेच यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही तुमच्या सवासनींना खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी देऊ शकता. आता त्यानंतर त्यांची ओटी देखील भरायची आहे आणि त्या ओटीमध्ये एक फळ जे आहे ते आवर्जून द्यायचं आहे आणि या प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन झाल्यानंतर रात्री उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण नैवेद्य दाखवल्यामध्ये असेल तर तो गोड पदार्थ अगोदर खायचा आणि त्यानंतर वरण भात भाजी पोळी खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवे लावायचं. या पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं. थोड्याशा उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या. पूजेदरम्यान काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि माता लक्ष्मीला तू माझ्या घरामध्ये सदैव कायम स्थिर भगवान विष्णूसोबत वास कर. तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने माझं घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहू दे. किंवा या व्यतिरिक्त अजून जे काही तुम्हाला माता लक्ष्मीकडे मागायचं असेल तर ते मागायचं आणि या अक्षदा या पूजेवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर मग ही पूजा उचलायची आहे. मूर्ती फोटो जे काही असतील तर ते जागच्या जागेवर ठेवायचं. दिवे वगैरे स्वच्छ करून आपण ते वापरू शकतो आणि सकाळी उत्तर पूजा करताना जो दिवा लावलेला आहे तो हाताने विझवायचा नाही किंवा तो शांत करायचा नाही. तो दिवा तसाच उचलायचा आणि देवाघरासमोर किंवा तुळशीसमोर ठेवायचा आहे. जे कलशा खालचं आपलं धान्य आहे गहू ते साठणीतील धान्यामध्ये टाकायचं आहे. कलशामध्ये जे तांदूळ भरलेलं आहे तर त्यातले थोडेसे तांदूळ साठवणीच्या तांदळामध्ये टाकायचे. थोडेसे तांदूळ त्या दिवशी भात बनवण्यासाठी आपण वापरू शकतो आणि थोडेसे तांदूळ तुम्ही ते पक्ष्यांना देखील घालू शकतो. आणि आपण जो काही भात बनवणार आहोत तर त्या घरातील सर्वांना
सर्वांनी तो भात खायचा आहे. म्हणजेच काय तर अगदी मूठभर त्या तांब्यातले तांदूळ घ्यायचे, त्यांच्यामध्ये अजून दुसरे तांदूळ मिक्स करायचे आणि त्याचा भात बनवायचा. किंवा तुम्हाला जर तांदळाची खीर वगैरे बनवायची असेल तर असा गोड पदार्थ बनवून सुद्धा त्या तांदळाची तुम्ही खीर खाऊ शकता. आणि जे काही फूल हार असतील तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत. आणि जो देवाला प्रसाद ठेवलेला आहे, जी फळं वगैरे, जे ड्रायफ्रूट्स वगैरे, तर ते घरातील सर्वांनी मिळून खायचे आहेत. जो नाही काही नारळ ठेवला होता कलशामध्ये तर तो तुम्ही फोडून खाऊ शकता. आता मात्र मासिक पाळी सुतक विटाळ असेल तर त्याचा प्रसाद तुम्ही खाऊ नका. आणि मासिक पाळी सुतक विटाळ असेल तर आपल्याला ही जी वरद लक्ष्मीची पूजा आहे ती देखील तुम्हाला करता येणार नाही. आता या दिवशी पौर्णिमा आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा देखील करायची आहे. त्याच्यामध्ये कुंकुमार्चन सेवा करा, महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. आता माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. तर अर्थात आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमची जास्तीत जास्त तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर वरदलक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल. अतिशय साध्या सोप्या भाषेत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.